नामस्मरणाच्या वेळेस जो 2018 आणि 19चा जो मी किस्सा सांगितला, हां त्यावेळेस जो माझ्या समोर फोटो होता, त्या फोटोला बघून मी नामस्मरण केलं. तो फोटो त्या नामस्मरणाच्या कार्यक्रमानंतर विसर्जन होणार होता. अच्छा. पण तो फोटो मी विसर्जित होऊन दिला नाही. तो फोटो मी घरी घेऊन आलो. ओके. तोच घरी घेऊन आलो, मी त्या फोटोची स्थापना केली. त्या फोटोची स्थापना केल्यानंतर मला त्या फोटोमधून प्रत्येक मुमेंट मिळत गेल्या. ओके. मी तिथे स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला कळतं की माझं पुढचं पाऊल काय असेल ते. अच्छा. मला आज दिवसभरातून कोणत्या स्वरूपाच्या व्यक्ती भेटतील ते. आजही तो फोटो माझ्या घरातच आहे. ओके. 2020ला मी तेच केलं. त्यांना बघितलं आणि मी बोललो, मी चाललो आहे, त्याला मला आणायचं आहे आणि त्याला मला सुखरूप आणायचं आहे. बाकीचं सगळं तुम्ही ठरवा काय करायचं ते. आणि मी मस्त ग्लव्स वगैरे घालून, मास्क वगैरे लावून गेलो मी. मला माहिती नाही ते कोणत्या स्वरूपात माझ्याबरोबर उभे होते. पण जो डॉक्टर 4-4, 5-5 दिवस त्याच्या मित्रांना भेटायला येत नव्हता, मी गेल्यानंतर 5 मिनिटात तो डॉक्टर मला भेटायला आला. ओके. आणि मी त्याला प्रखरपणे बोललो की मला त्या माझ्या मित्राला इथून घेऊन जायचं आहे. त्याची जबाबदारी मी घेतली आहे आणि मी हे तुम्हाला लिहून देतो, तुम्ही त्याची चिंता करू नका. ओके. डॉक्टरांनी मला विविध सांगितलं की नाही, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही तो रिस्की आहे, त्याला काही होऊ शकतं. बरोबर. मग असं झाल्यावर त्याची मी त्यांना स्पष्ट म्हणालो, ही जबाबदारी माझी असेल, तुम्ही त्याची चिंता करू नका. मग त्याला व्हेंटिलेटर व्हॅन लागेल, मी ऑक्सिजन व्हॅन लागेल, तर ऑक्सिजन मी बोललो ती पण मी तयारी करतो. ओके. तुम्ही त्याचीही चिंता करू नका. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्याला जेव्हा घरी घेऊन आलो, घरी घेऊन त्यांच्या घरी त्यांना सोडलं, त्यांना एक सेपरेट रूम तिथे अवेलेबल करून दिला त्यांच्या फॅमिलीने. तो माणूस 4 दिवसात घरी येऊन बरा झाला. अच्छा. जेव्हा त्यांनी मला फोन केला 4थ्या दिवशी की सर मी पूर्णपणे बरा झालेलो आहे, आता मला कसलाही त्रास होत नाही, मी म्हणालो, आणि त्यांनी मला सांगितलं की सर हे सगळं तुमच्यामुळे घडलं. मी म्हणालो नाही, हे माझ्यामुळे काहीच घडलेलं नाही, हे सगळं स्वामींमुळे घडलेलं आहे. बरोबर. आणि मी तर असं म्हणतो की माझ्या आयुष्यात जे काही छोटी मोठी गोष्ट असेल ही सगळी स्वामींमुळे घडते. हा मी नाहीच आहे, हा मी नाहीच आहे. माणसांमध्ये मी हा एवढ्या मोठ्या स्वरूपात असतो, एवढ्या मोठ्या स्वरूपात असतो की त्यांना स्वामींचं दर्शनच होत नाही. करेक्ट. अहो तुम्ही जेव्हा मी जो आहे ना, या मीला जेव्हा तुम्ही खाली बसवाल ना, तेव्हा स्वामी तुम्हाला दिसतील की ते किती प्रचंड स्वरूपात तुमच्या मागे उभे आहेत. अहो त्यांनी बरंच दिलं, बरंच दिला. त्यांनी अशी काही गोष्ट दिली ना मला, तर ती एक चमत्कारिक गोष्ट दिली. करेक्ट. कधी कधी सांगताना पण अंगावर आता काटे येतात की एवढं त्यांनी दिलं. अशी चमत्कारिक गोष्ट, पैसा अडका हे सगळं हे म्हणजे सगळंच नाही आहे. याच्या व्यतिरिक्त पण जग बघायला त्यांनी मला शिकवलं. ओके. याच्या व्यतिरिक्त पण माणुसकीचं जग काय असतं, तू काय करू शकतो दुसऱ्या व्यक्तींसाठी, याचं दान त्यांनी मला दिलं, तो आशीर्वाद त्यांनी मला दिला. त्याच्यानंतर माझ्यामध्ये एक थोडेसे विलक्षण चेंजेस मला जाणीव झाली त्या गोष्टींची, की समोर असा कोणताही व्यक्ती असेल ना की त्याला मी बघितलं 1-2 मिनटं 1 मिनटं मी त्याला बघितलं ना की मी त्याच्या भूतकाळात जातो. अच्छा. त्याच्या भूतकाळात काय काय घडलेलं आहे हे मी त्याला सांगायला सुरुवात करतो. ओके. त्याला भविष्यकाळात काय करायचं आहे हे मी त्याला सांगतो. असे बरेचसे किस्से माझ्या लाईफमध्ये झाले. अच्छा. बरेचसे किस्से झाले. एकदा तर माझी एक मैत्रीण आहे, माझ्या कॉलेजमध्ये माझ्या बरोबर शिकायला होती, तिचा मेजर ॲक्सिडेंट झाला. मेजर ॲक्सिडेंट झाला आणि ती हॉस्पिटलला ॲडमिट झाली आणि ती कोमामध्ये गेली. तर कोमामध्ये गेल्यानंतर तिला मार जो होता ना तो इथे डोक्याला लागलेला होता. आणि अचानक मी तिला फोन केला तर तिचा फोन तिच्या हजबंडकडे होता. आणि हजबंडकडे फोन असल्यामुळे त्यांनी उचलला आणि मला सांगितलं की ती ॲडमिट आहे म्हणून, तिला असं ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा मी शॉकिंग झालो. तिला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो.
बघायला गेलो तर त्यावेळेस तो टायमिंग नव्हता हॉस्पिटलचा, व्हिजिटिंग टायमिंग नव्हता. त्यांनी मला काय आतमध्ये बघायला सोडलं नाही. पण दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन होणार होतं आणि मेजर ऑपरेशन होता. तिला इथून स्टिचेस होते. अच्छा. तिला एवढा प्रचंड मोठा मार मेंदूला लागलेला होता. आणि घरातले तिचे आईवडील म्हणा, तिला मुलं आहेत, ते रडत होते की काय झालं आहे म्हणून वगैरे असं. आणि ॲक्सिडेंट तो मेजर होता. तर पहिल्या दिवशी सोडलं नाही. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होणार होतं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या वेळेस पण मी तिथे गेलो, पण ऑपरेशन झालेलं होतं म्हणून आम्हाला आतमध्ये बघायला सोडलं नाही. तिसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन होऊन सुद्धा ती कोमामध्येच होती. ओके. आणि एक पूर्ण रूम व्हेंटिलेटर चालू होतं, पूर्ण रूम ती झोपलेली होती, कोमामध्येच होती ती. तर मी तिच्या हजबंडला म्हटलं, मी जाऊ का रे बघायला? तो म्हणाला, नाही हेमंत तू जा म्हणून, बघ तू. आणि मी जेव्हा आतमध्ये गेलो, मी दरवाजा उघडला, रूममध्ये कोणीच नव्हतं. पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा व्हेंटिलेटरच्या जस्ट बाजूला स्वामी मस्तपैकी बसलेले होते. ओके. मी साक्षात त्यांना बघितलं तिथे. मी साक्षात त्यांना बघितलं की व्हेंटिलेटरच्या बाजूला ते बसलेले होते. अच्छा. जेव्हा मी त्यांना बघितलं, मी मनात एवढा आनंदित झालो की नाही, आता ही योग्य पद्धतीने बरी होऊन बाहेर येणार. कारण स्वामीच आहेत तिथे स्वामीच आहेत. तिची काळजी घ्यायला स्वामी साक्षात तिथे बसलेले आहेत. अजून कोणाची गरज आहे तिथे? करेक्ट. काहीच नाही. जेव्हा हे मी बघितलं, एक मिनटं थांबलो आणि बाहेर पडलो. तिचे हजबंड मला भेटले. त्यांना मी म्हणालो, अरे चिंता नको करूस, 1-2 दिवसात ती बरी होईल. ओके. आणि खरंच ती 2 दिवसात ती शुद्धीवर आली. ती त्या कोमामधून बाहेर आली. हे सगळ्यांसाठी चमत्कारिक होतं. तिच्या फॅमिलीसाठी चमत्कारिक होतं. पण मला कळत होतं की तिच्या मागे अक्षरशः स्वामी आहेत. बरोबर. स्वामींनी तिला त्या गोष्टीतून बाहेर काढलंय. आणि ती मस्तपैकी, मग मी तिला नंतर भेटायला पण गेलो वगैरे, सगळं झालं. मग 1 1.5 महिन्यांनी ती ऑफिसला आली. मग ऑफिसला आल्यानंतर मी तिला भेटायला गेलो आणि मी तिला म्हणालो, कशी आहेस तू, काय कसं वाटतं आता, कमी आहे ना पेनिंग वगैरे? ती म्हणते, नाही रे मी व्यवस्थित आहे, पण सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की मी एवढ्या लवकर कव्हर कशी काय झाले. बोललो, आश्चर्याची काय गोष्ट आहे म्हटलं. अगं ज्या दिवशी मी आलो ना म्हटलं तिथे, आणि मी बघितलं तुझं ऑपरेशनच्या सेकंड डेला मी आलो आणि तिथे बघितलं व्हेंटिलेटरच्या बाजूला स्वामी साक्षात बसलेले होते. तेव्हा मी समजून गेलो तू चांगल्या पद्धतीने बाहेर येशील म्हणून. करेक्ट. ती बोलते, हेमंत तू काय बोलतोयस? मी बोललो, अगं मी खरं सांगतोय तुला, जे मी बघितलं ना तेच सांगतोय तुला. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तिला कळलं की आपल्या मागे एक प्रचंड मोठी शक्ती उभी आहे, ती म्हणजे स्वामी शक्ती उभी आहे. हे जेव्हा तिला कळलं, ती अक्षरशः रडली. अच्छा. आणि तिच्यामध्ये एक तो विलक्षण चेंजेस. त्यानंतर ती स्वामींची एवढी, ती ऑलरेडी स्वामींची भक्त होती, पण त्यानंतर स्वामींशिवाय तिचं विश्व वेगळं झालंच नाही. ओके. तिचं विश्व म्हणजे स्वामी. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. ओके. बऱ्याच गोष्टी होत गेल्या. काही वेळेस असं समोर कोण व्यक्ती आला की मी पटकन सांगायचो की अरे बाबा तुझं हे असंच आहे, तुला असा असा त्रास आहे, आणि मग तू हे असं का करतो, या पद्धतीने का जातो, तू थोडं वेगळ्या पद्धतीने जा. अशा बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये होत गेल्या. अच्छा. बऱ्याचशा. आता म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे. मी त्याच्या घरी असं मस्तपैकी जाऊन बसलेलो. मला म्हणाला की सर आता मुलगी 12वीला आहे, ती ना अनकॉन्शियस आहे. अनकॉन्शियस म्हणजे ना काय करायचं कसं करायचं, म्हणजे ती स्टेबल नाही आहे. ओके. ओके. म्हणजे ही मी तुम्हाला सांगतो, आत्ता याच वर्षीच्या एक जुलै, म्हणजे मागच्या जुलै ऑगस्टची गोष्ट असेल, जुलैची गोष्ट असेल. म्हणलं काही नको चिंता करू, ती होईल 12वी चांगल्या पद्धतीने पास होईल. नाही बोलतो सर ती थोडीशी स्टेबल झाली पाहिजे, तिला अजून तिचा अभ्यास चांगला झाला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, आता मी तिला नाही सांगत पण तुला सांगतो, अशी पूजा करशील. करायचं काही नाही, खर्चिक गोष्ट काही नसते, फक्त भाव तुमचा प्रेमळ पाहिजे. करेक्ट. भाव निस्वार्थी पाहिजे. बघ ही पूजा कर, बघ काय होईल ते.
2.5-3 महिने दर मंगळवारची पूजा तो करत होता. अच्छा. त्यानंतर त्याला त्याच्या मुलीमध्ये विलक्षण चेंजेस, म्हणजे तिचं अभ्यासाप्रती जे कॉन्सन्ट्रेशन जे होतं ना, हे वाढलेलं त्याला दिसलं. ओके. तो बोलला नाही सर, भरपूर फरक पडलाय. फरक पडलाय. जेव्हा ही गोष्ट त्याला कळली की सर काहीतरी वेगळं सांगतात, त्यावेळेस त्याने ही गोष्ट अजून 4 लोकांना सांगितली.